तुमच्या घरामध्ये छोटेसे मुलेसुद्धा आणि घरातील मोठे माणसे पण आणि तुम्ही पण अशी छान भाजी बनवून खाशाल अशी आजीने भलेही तुम्हाला भाजी थोडी आता भाजीला तऱ्हेनं दिसत असेल आणि भाजी आपली पातळ असेल, पण मी तुम्हाला सांगतो या भाजीचं शब्दांमध्ये उत्तर नाही. ही तर त्याला खायला भेटेल त्याचंच भाग्य म्हणावं. आता ही आजींनी बनवलेली आहे. आम्ही सर्वांनी खाल्लेली आहे. खूप छान भाजी झालेली आहे. जर पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्ही पण अशी छान घरच्या मसाल्यामध्ये बनवाल. नमस्कार सर्व ताईंना. मी थोड्याशा शेळ्यांक गेलो होतो आणि त्याच्यामुळे आईनी ना लगेचच कांदा, कोथिंबीर मसाला 1.5 चमचा आणि आपल्या शेंगा चिरून घेतलेल्या होत्या, कापून घेतलेल्या होत्या येळ्याने 3-4 शेंगा आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकून ठेवलं होतं आणि थोडीशी लाल मिरची आणि बघा अशा आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात. आता या सकाळच्या भाजीला मग त्याच्यामध्ये आजीनं शिजण्यासाठी ना पाणी टाकून घेत आहे, म्हणजे ना आपण वाफ दाबून ना काय होतं लवकरात लवकर ना चुलीवरती भाजी होते, म्हणजे शिजते. आपल्या शेंगा असू द्या भले काही असू द्या ते झटपट शिजायला मग मदत होते आपण वाफ दाबली तर. ही चुलीवरची भाजी बघा आजी आता पुढे घरच्या घरी कसा कमी शेंगदाण्यांमध्ये व कमी मिरच्यांमध्ये अशी छान अशी भाजी करताय. सर्वात पहिल्यांदा आता त्यांनी घेतलेले आहे लाल मिरच्या बघा, एकदम जवळून दाखवतो मी तुम्हाला. या छोट्याशा मिरच्या भलेही असू द्या पण चिकट भरपूर आहे आणि त्यांनी आता 10-12 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि सर्वात पहिल्यांदा भाजी करायच्या अगोदरनं मी शाळेकडे गेलो होतो आणि तेव्हा घराच्या बाहेर तेव्हा त्यांनी शेंगदाणे गरम करून घेतले होते एका प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडेसे मिरच्या टाकल्या आतमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 1 चमचा धने घेतले. त्यांना काय म्हणलो नाही, त्यांचं आजींचं कसं असतं अंदाजानुसारच सर्व काही असतं ना. भलेही ते आपलं खारट न हो आळणे हो आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि किंचित खोबऱ्याने काय होतं आपल्या भाजीला चव येते, खायला पण अशी छान लागते, झणझणीत कालवण होतं. त्याच्यामुळं म्हणतो मी वेगळ्या पद्धतीने ताजा मसाला तयार करून भाजी कशी बनवता. तुम्हाला कांदा कोथिंबीर मसाल्याची नवीन लवकरच व्हिडिओ येणार आहे आणि येसूर कसं बनवतात ती पण. आणि आता या पद्धतीने आजी शेंगदाणे गरम करून गेले होते ना ते तव्यावरती, ते असे पाकडून घेत होते म्हणजे तळफळ काढून त्याच्यामधले आणि लगेचच शेंगदाणे, मिरच्या आणि धने थोडीशी हळद टाकून ना त्यांनी गरम करून आले होतं आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं शिजायच्या वेळेसच बघा. आणि आजीने लगेच कढईमध्ये मग वाफ काढली, मग बघत होत्या त्या शिजल्या का नाही. मग त्यांना कळायला त्यांचा अंदाज असतो ना मेहनवानी शिजल्या. भरपूर जाळ चालू होता, 10-12 मिनटं आपल्या चुलीवरती शेवग्याच्या शेंगा शिजत होत्या. तिकडं काही माझं आता बोलणं शक्य नाही झालं पण ते झटपट थोडेसे गडबडीतमध्ये होतो ना. मग त्याच्यानंतर आता व्हॉइसवर आपण बाहेर करतोय. मग हे सर्व मिक्स करून घेत आहे बघा आजीने. आता मसाला टाकला ताजा. याच्यामध्ये काय असतं ना मसाल्यामध्ये आपण आता ही घरातील माणसांसाठी जवळजवळ 4 माणसासाठी भरपूर भाजी, भले दादा, आजी आणि बाबा, मेंढ्यांवाले, मी, आम्ही सर्व आता ही भाजी खाणार. भलेही भाजीतलं तुम्हाला तरी आणि ना ये देखे म्हणजे तुम्हाला तरी नाही दिसत आणि डबल तुम्हाला चव पण अशी पातळ भाजी वाटते. पण मी सांगतो हिचं शब्दांत उत्तर नाही अशी आम्ही ही भाजी खाल्ली, म्हणजे बोटं चाटत राहत अशी भाजी बनवली होती आजीने. म्हणजे ना आता ना ही जवळजवळ आपल्याला ना काही नाही फक्त 5 ते 10 मिनटं चांगली उकळून द्यायची. तोपर्यंत तवर ना आपण आजींचे बघूया काय काम करताय. आणि या ठिकाणी त्यांनी ना म्हणजे हे असतात ना अंदाजानुसार पाहतात ते चिकाट झाले का नाही पळीनुसार, म्हणजे त्यांना कळतं. अनुभव सर्वात जास्त या ठिकाणी महत्त्वपूर्णाचा असतो. मग आजीने पाहिलं, मग आपली भाजी थोड्या वेळ मी बाहेर गेलो. मग आजीने लगेचच त्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून अजून पाणी वाढवत होतं. त्यांना वाटतं थोडीशी भाजी आपली चिकट झाली ना त्याच्यामुळं त्यांनी पाणी वाढवलं. भलेही आपली भाजी उरली तरी चालेल, त्यांचं म्हणणं आहे कोणी खाऊ नाही खाऊ पण आपली भाजी चिकट आणि अळणी आणि ना खारट झाली पाहिजे. एकदम तंतोतंत असं माप अंदाजेच राहतं. आता काही शहरातल्या ताई व गावच्या पण ताई त्यांना येण्यासाठी टाईम होतो. माझ्यासारख्या म्हणजे माझ्याकडून मोठ्या ताई, माझ्या आईच्या वयातल्या काही किंवा माझ्या आजीसारख्या अशा भरपूर ताई आहेत त्या भाजी बनवतात आजीन त्या. त्यांच्याकडून तुम्ही पण शिकून घ्या, असं काही नाही, मी आजीकडूनच शिकून घ्या. आणि भाजी आपण जवळजवळ उकळून दिलेली आहे बघा 5 ते 10 मिनटं चांगली चुलीवरती. ही खेड्याची पारंपरिक करण्याची पद्धत आहे, म्हणून म्हणतो आजींचा अनुभव आपल्या जवळजवळ 60 वर्षांचा आहे. झटपट व कमी वेळेमध्ये फक्त तुम्ही शेतातून किंवा जॉबवरून आले तरी तुम्ही अशी भाजी बनवशाल, अशी झटपट भाजी. पण खायला पण ही वेगळी असते आणि उपलब्ध पण आहे आपल्याकडं भरपूर प्रमाणात शेतामध्ये. आणि लगेचच इकडे भाकरी करायचं काम चालू होतं. काही नाही विषय म्हणलो आजीला तुमचं काम चालू राहू द्या, तोवर आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.